जगातील प्रत्येक माणूस, प्रत्येक विचारवंत आपल्या जीवनामधील सुखाला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडला, परंतु जगातील एकच माणूस असा निर्माण झाला की ज्याने दुःखाचा शोध घेण्यासाठी सर्व राज्य घर सोडलं, ते तथागत गौतम बुद्ध. भारतातच नव्हे तर जगामध्ये ज्ञानाचं प्रतीक, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांनी जगामध्ये नावलौकिक केला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. आज आपण या ठिकाणी एका कार्यक्रमाला असं मी म्हणणार नाही, तर आपण आज एका अतिशय महत्वपूर्ण ग्रंथांचं विमोचन करण्याचे साक्षीदार आहात. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे आनंदवेल. या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे यापेक्षा मला असं वाटतं की हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये यासाठी झाला पाहिजे की आपल्या घरामधून देखील एखादा आनंद रंग निर्माण व्हावा, ही यामागची भूमिका आहे. आणि अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं तर अध्यक्षांची निवड कोणी केली मला माहित नाही, पण एका कर्मयोगी माणसाच्या ग्रंथाचं विमोचन करण्यासाठी समाजामध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्या माणसाला अध्यक्ष करणं ही गोष्ट देखील अतिशय महत्वाची आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत वायजी सोनकांबळे सर यांना ओळखतो. त्यांनी समाजाच्या संदर्भामध्ये केलेलं काम मला असं वाटतं की आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. आज देखील मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो, पाहिलं तर त्यांच्या टेबलवर बरेचसे कागद पडलेले होते. मला असं वाटलं की त्यांचं काम बंद झालेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की एक आपली जमीन जी आहे ही जमीन शासन दुसऱ्याला देत आहे, त्याच्यासाठी मी काम करतो आहे. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की त्यांचं काम हे महत्वाचं आहे. अशा व्यक्ती या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर ज्यांच्या कामाचा गौरव करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांच्या पुस्तकांचं विमोचन केलेलं आहे ते आनंदरावजी नरंगलकर जे आहेत, ज्यांच्यासाठी आपण हे काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नी, मी या ठिकाणी म्हणणार नाही, उषाताईचा लेख मी पाहिला की मित्र म्हणून त्यांनी लिहिला आहे. खरं तर मला असं वाटतं की धम्माच्या बाबतीमध्ये नांदेड पॅटर्न हे भारतामध्ये देखील प्रसिद्ध आहे असं मी मानतो. आणि शिक्षणाचा पॅटर्न लातूर पॅटर्न आहे. आणि लातूर पॅटर्न आणि नांदेड पॅटर्न एकत्रित आल्यानंतर काय होतं ते निरंगलकर होतं, हे आपल्या लक्षात येऊ शकेल. कारण ताईचा लेख या ठिकाणी मी पाहिला अतिशय महत्वाचा आहे. आता गायकवाड साहेबांनी बोलले आणि राग व्यक्त केला. खरं तर तो राग मुळातच नव्हता. आता त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम जो आहे त्यांनी नरंगलला का केला नाही, मी माझ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. कदाचित ते चुकीचं असू शकेल, कारण त्यांनी सांगितलं की त्यांचं कुटुंबावर देखील प्रेम नाही, समाजावर प्रेम आहे. तर मला असं वाटतं कदाचित नरंगलपेक्षा देखील बाबासाहेबांच्या धम्मावर त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून धम्म परिषदेमध्ये हे पुस्तक व्हावं ही त्यांची कल्पना असू शकेल. आणि दुसरी गोष्ट अशी की ते असं म्हणाले की माझा त्यांच्यावर राग आहे म्हणे. मला असं वाटतं की मी तर पहिल्यांदा पाहिलं की आपल्या मेवण्याला अण्णा म्हणणारा पहिला माणूस बघितलाय. अण्णा म्हणणारा माणूस आपल्या याच्यावर राग करू शकत नाही, ही त्याच्यातली भूमिका आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की तुम्ही ते नोकरीत असताना त्यांना थांबवू शकलो नाहीत. नोकरीत असताना त्यांचं सामाजिक कार्य तुम्हाला थांबवता आलं नाही. मला असं आता वाटतं की रिटायर झाल्यावर तुम्ही कधीच थांबवू शकणार नाही आणि त्यांनी थांबवू नये ही माझी कल्पना आहे. अशा या माणसाचा या ठिकाणी आपण गौरव करतो आहे.
या ठिकाणी जो गौरवांक निघालेला आहे तो संपादन या ठिकाणी रामचंद्र गायकवाड यांनी केलेला अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो गौरव ग्रंथ आहे. याच्यामध्ये ते असं म्हणाले की जे लेख आहेत तर ते लेख जे आहेत ते 2-3 गोष्टी धरून लिहिलेल्या आहेत. एक तर संशोधक म्हणून त्यांची माहिती आहे, प्राध्यापक म्हणून त्यांची माहिती आहे, मित्र म्हणून त्यांची माहिती आहे आणि त्यांचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून देखील त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की ज्याच्या पलीकडे जाऊन देखील एक मानवता त्यांनी जपलेली आहे. उषाताईंचा लेख आहे की ते माझे मित्रपती असा शब्द वापरलेला आहे. जो माणूस आपल्या जीवनामध्ये आपल्या पत्नीला मित्र मानतो तो खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांचा शिष्य असतो, ही माझी भावना आहे. महात्मा फुलेंनी आपल्या जीवनामध्ये आपल्या पत्नीला मित्र मानलेला आहे, सहकारी मानलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ते तुमच्याशी तर नीट वागतातच, आपल्याशी नीट वागतात. त्याच्यात एक लेख आहे, पूजाचा लेख आहे. त्याच्यामध्ये ही पूजा कोण आहे तर तिच्यामध्ये स्पष्ट लिहिले की ते त्यांची सून आहे, भावांची मुलगी आहे. मला असं वाटतं की एक सून आपल्या सासऱ्याबद्दल एवढं चांगलं लिहित असेल तर त्याच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्व असू शकत नाही असं मला वाटतं. कारण सासू सासरे सासू यांचे नाते वेगळे असतात, पण तो सून म्हणजे आपल्या सासऱ्यांचं कौतुक करते, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. हा ग्रंथ त्यांनी आपल्या आईवडिलांना आणि विशेषतः एक गोष्ट लक्षात घेतली, त्यांनी आपल्या गुरुला अर्पण केलेला आहे आणि त्याच्या आपल्या भावांना तो अर्पण केलेला आहे. म्हणजे एका बाजूला गुरु आदर्श मानलेला आहे, दुसऱ्या बाजूला भाऊ आदर्श मानलेले आहेत, आई वडील त्याच्यामध्ये आहेत. त्या ग्रंथामध्ये ग्रंथ मला त्यांनी परवा दिवशी आणून दिला आणि त्यांना मी एक प्रश्न असा केला की वडिलांचा दुसरा फोटो नव्हता का, असा शब्द प्रयोग केला नाही. पण पुन्हा असं वाटलं काल पाहिल्यानंतर की हा फोटो म्हणजे एक प्रकारची प्रेरणा आहे. हा फोटो काय दर्शवतो की आनंद रंगलकर जे आहेत हे कोणत्या अवस्थेमधून ते बाहेर आलेत हे दर्शवणारा तो फोटो आहे. आई वडील कशा पद्धतीने होते आणि त्या आई वडिलांचं सोनं करण्याचं काम आनंद रंगलनं कसं केलेलं आहे हे त्या फोटो मधून व्यक्त होतं. आताच बऱ्याच लोकांनी सांगितलं की नरंगल जे आहे हे अतिशय लहान गाव आहे, खेडे गाव आहे असं म्हटलं. आणि अशा खेड्यागावामधून देखील त्यांनी ही या ठिकाणी अशा पद्धतीचं शिक्षण घेतलं आहे. आनंद नरंगलकर जे आहेत, मला असं वाटतं की तुमच्या भागातल्याच नव्हे तर संपूर्ण दलित समाजाच्या मुलासाठी एक दीपस्तंभ आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला यांचं नाव सांगा अशा प्रकारची कल्पना याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. खरं तर गुणवत्ता आमच्याकडे आहे, गुणवत्ता आमच्याकडे होती, परंतु ही गुणवत्ता बाहेर येऊ नये यासाठी या व्यवस्थेने काम केलं. या देशामध्ये पहिल्यांदा UPSCची परीक्षा झाली देशामध्ये पहिल्यांदा, आणि देशामध्ये पहिला येण्याचा मान कुणाला मिळाला मला असं वाटतं की आपल्या किती जणांना माहित नाही. देशामध्ये पहिला येण्याचं काम दलित विद्यार्थी होता, ओपन मध्ये सुद्धा. आणि मग हा मुलगा IAS झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला. IAS झाल्याबरोबर त्यांनी बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब तुम्ही इतके दिवस चळवळीमध्ये काम करतायत, मी तुमच्यासाठी काय करू. बाबासाहेब म्हणले, माझ्यासाठी तुला काही करायची गरज नाही, तुला करायचं असेल तर या समाजासाठी काय करतो बघ. आणि एक सोपी गोष्ट बाबासाहेबांनी त्याला सांगितली. तू म्हणाले की तो अतिशय लहान गावामध्ये बंगालमध्ये राहणारा होता. त्याला सांगितलं की तुला ज्या वेळेला गाडी मिळालेली आहे लाल दिव्याची गाडी, त्या लाल दिव्याच्या गाडीमधून दिल्लीमध्ये नाही फिरला तरी चालते, परंतु ह्या लाल दिव्याची गाडी घेऊन तू तुझ्या गावामध्ये जा. आणि गावामध्ये गेल्यानंतर काही नाही, पण आपल्या दलित वस्तीमध्ये एक चक्कर मार आणि पुन्हा इकडे दिल्लीमध्ये ये, हे बाबासाहेबांनी सांगितलं. का सांगितलं? बाबासाहेब म्हणाले की तू ज्या वेळेला दिल्लीतून चक्कर मारत असेल त्यावेळेला आमच्या दलित महिला जे आहेत कुठेतरी भांडे घासण्याचं काम करत असतील, मजुरी करण्याचं काम करत असतील, तर त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होईल की आमच्या गावचा मुलगा हा मजुराचा मुलगा असताना देखील आज लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतोय, ही प्रेरणा देण्याचं काम तू कर. आणि मला असं वाटतं की हा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ देखील या दृष्टिकोनातून तुमच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे.
मुलांना सांगितलं पाहिजे की आनंद नरंगलचे कौटुंबिक परिस्थिती कशा प्रकारची होती आणि आनंद नरंगल काय झाले हे सांगण्यासाठी हे पुस्तक या ठिकाणी गरजेचं आहे. आनंद नरंगल ज्या परिस्थितीमध्ये जगले त्याच्यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती होती आणि ही वाईट परिस्थिती बदलण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या काळामध्ये तर आम्हाला राहण्यासाठी घरं नव्हती. आमची वस्ती म्हणजे आज आपण वेगवेगळे नगर पाहतो तसे आपले नगर नव्हते. रमाबाई नगर, आंबेडकर नगर असं नव्हतं. त्या काळामधली आमची वस्ती म्हणजे एक गुलामाची, अस्पृश्याची, अंधारात बुडालेली वस्ती, अशा प्रकारची आमची वस्ती होती. आमच्या दारामध्ये शिक्षण कधी आलेलं नव्हतं. आम्हाला स्वाभिमान नावाची गोष्ट कोणी शिकवली नव्हती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केली. बाबासाहेबांनी ही गोष्ट भाषणाच्या माध्यमातून केली नाही. बाबासाहेबांनी ठरवलं की जोपर्यंत या समाजाला आपण शिक्षण देणार नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 महत्वपूर्ण सत्याग्रह केले. महाडचा सत्याग्रह केला आणि त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह केला. आणि काळाराम मंदिर सत्याग्रह जो आहे हा बंद करायला देखील बाबासाहेबांनी सांगितलं. त्यावेळेला दादासाहेबांसहित सगळ्यांना आश्चर्य वाटले की बाबासाहेबांनी हा सत्याग्रह सुरू करायला लावला आणि तेच बंद का करतायत. तर बाबासाहेब म्हणाले की हा सत्याग्रह मी रामाच्या दर्शनासाठी केलेला नाही आहे. माझ्या समाजातला माणूस देवाचा भक्त व्हावं ही माझी अपेक्षा नाही आहे. माझ्या समाजाचा माणूस जो आहे हा वारकरी म्हणून दारोदार फिरण्याची माझी अपेक्षा नाही आहे. या माणसाला शिक्षण दिलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी हा सत्याग्रह केला. आता तो स्वाभिमान निर्माण झालाय. आता त्याला शिक्षणाची गरज आहे असं सांगून बाबासाहेबांनी तो सत्याग्रह थांबवला. परंतु केवळ सांगितलं नाही तर बाबासाहेबांनी पीयू सोसायटीची स्थापना केली, मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याच्यामधून 1000 मुलं शिकायला लागली. आणि त्या शिकलेल्या मुलांमधूनच मग मोठमोठे अधिकारी झाले. मिलिंद महाविद्यालयामधून अनेक विद्यार्थी घडले, आंबेडकर विद्यापीठामधून घडले, मुंबईच्या सिद्धार्थ विद्यापीठामधून घडले. आणि या सर्व विद्यार्थ्यांनी काय केलं, आपलं चरित्र लिहायला सुरुवात केली. शंकरराव खरातासारख्या माणसाने चरित्र लिहिलं, नरेंद्र जाधव सारख्या माणसाने चरित्र लिहिलं. हे चरित्र कशासाठी लिहिलं, खरी याच्यातून आम्ही कसं शिकलो हे लोकांच्या समोर मांडण्याच्या संदर्भामध्ये गेल्या एका 6 महिन्यामध्ये मी 9 आत्मचरित्र जे आहेत त्याचं विमोचन केलं. मला एक गोष्ट त्याच्यामध्ये सारखी दिसली की ही सगळीच माणसं जी आहेत अतिशय विषमतेच्या विरुद्ध संघर्ष करीत हे शिक्षण घेतलेले आहेत, नोकरी केलेली आहे. परंतु दुसरा एक महत्वाचा मी मुद्दा या ठिकाणी सांगणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आम्हाला कशासाठी दिलं, मला असं वाटतं ते समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी शिक्षण आम्हाला अधिकारी होण्यासाठी केलं हे खरं आहे. परंतु याच्याही पलीकडे जाऊन एक कल्पना बाबासाहेबांची होती. ती कल्पना काय होती मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला मी मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि आम्हाला शिकवण्यासाठी MB चिटणीस होते आणि चिटणीसांनी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली आणि ते असं म्हणाले की बाबासाहेबांनी हे मिलिंद महाविद्यालय स्थापन केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आमच्या महाविद्यालयामधून बरीच मुलं मेरिटमध्ये आलेली होती आणि या मेरिटच्या मुलाचा सत्कार बाबासाहेबांच्या हस्ताने करावा आणि या मेरिटच्या मुलांचा सत्कार केल्यानंतर बाबासाहेबाला देखील वाटावं की आपण हे महाविद्यालय काढलं ते अतिशय योग्य प्रकारे केलेलं आहे याची जाणीव व्हावी. आणि तरी बाबासाहेबांना बोलावलं आणि आपण मग कॉलेजमध्ये पाहतो की ज्या वेळेला गॅदरिंग असते त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमामधले सगळे विद्यार्थी करत असतात. चिटणीस सर म्हणाले की मला मेरिटच्या मुलाबद्दल सांगायचं होतं म्हणून त्याचं संचलन मीच केलं. आणि मग बाबासाहेब अध्यक्ष होते, बाबासाहेब या ठिकाणी बसलेले होते आणि मी सांगत होतो की बाबासाहेब तुम्ही हे जे महाविद्यालय काढलेलं आहे त्याचं आम्ही सार्थक केलंय. यावर्षी आपल्या महाविद्यालयाची विद्यापीठामध्ये एवढे मुलं आलेले आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये एवढे आलेले आहेत. आणि चिटणीस म्हणाले की मी एका बाजूला लिस्ट वाचत होतो आणि बाबासाहेबांकडे पाहत होतो, मला बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर काय आनंदच दिसत नव्हता. मला असं वाटलं की माझ्या सांगण्यामध्ये काय चूक होते का, आणि मी न सांगता त्या ठिकाणी थांबलो. आणि मग बाबासाहेबांनी अध्यक्ष समारोह करताना ते म्हणाले की माझ्या मेरिटचा विषय त्यांनी पहिल्यांदा काढला आणि मला असं वाटतं की तो विचार आज देखील महत्वाचा आहे. बाबासाहेब म्हणाले की चिटणीस मी जे मिलिंद महाविद्यालय काढलेलं आहे, सिद्धार्थ महाविद्यालय काढलेलं आहे ते अशा प्रकारच्या मेरिटसाठी काढलेलं नाही आहे.
मला मेरिटचे विद्यार्थी पाहिजेत, परंतु तुम्ही जे सांगताय ते मेरिटचे मुलं मला नको आहेत. बाबासाहेब म्हणतात, मला ती मेरिट लिस्ट दाखवा की जे मिलिंद महाविद्यालयामधून शिकून गेलेली मुलं आहेत, सिद्धार्थ महाविद्यालयामधून शिकून गेलेले मुलं आहेत आणि मोठे अधिकारी झालेले आहेत. अधिकारी होऊन देखील समाजाची सेवा करणारे किती विद्यार्थी आहेत, ही मेरिट लिस्ट मला पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यावेळेची मेरिट लिस्ट किंवा आजची लिस्ट पाडली असेल तर मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या कल्पनेतल्या लिस्टमध्ये आनंदनगरचं नाव हे अतिशय उंच राहिलं असतं, हे मला सांगायचं वाटतं. कारण बाबासाहेबांना अपेक्षित होते की इथला शिकलेला माणूस, नोकरी करणारा माणूस जो आहे हा मोठा झाला पाहिजे आणि समाजाची सेवा केली पाहिजे, अशी कल्पना या ठिकाणी आहे. आणि नरंगलकरांनी बाबासाहेबांच्या कल्पनेतलं मेरिट मिळवण्याचं काम केलेलं आहे असं मी या ठिकाणी मानतो. खरं तर मी मगाशी सांगितलं की त्यांचा धम्माचा ओढा, धम्माचा अभ्यास तेवढाच आहे. बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठता हा त्यांचा पिंड आहे. मी ऐकलं की त्यांचं नाव मुकुंद देखील होतं, बरोबर आहे. मुकुंद आणि आनंद, मला असं वाटतं मुकुंद का बदललं मला माहित नाही. मुकुंद याचा अर्थ मुक्तिदाता आहे, मुक्तिदाता हे देखील तथागत आहे. आणि आनंद हा तर तथागताचा शिष्य होता. आणि मग ह्या दोन्ही विचारामध्ये आपल्याला या ठिकाणी बुद्धाचा धम्म, बुद्धाचा विचार या ठिकाणी दिसून येतो. पण आनंदाची एक गोष्ट महत्वाची आहे की आनंद हा केवळ बाबासाहेबांचा शिष्य नव्हता, तर आनंदाने पहिल्यांदा भिक्खूंनी संघ निर्माण केला. आणि आनंदाची इच्छा होती की या ठिकाणी भिक्खूंनीचं संघ जे आहे त्याची देखील परिषद झाली पाहिजे. परंतु आनंदाच्या काळामध्ये महिला धम्म परिषद कधीच झाली नाही. आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या नंतर देखील महिलांची धम्म परिषद झालेली नाही. परंतु मी आपल्या गावकऱ्यांना यासाठी धन्यवाद देतो की मी पाहिलेली ही पहिली महिला धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेच्या दिवशी त्यांचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे. मग महिला धम्म परिषद आपल्या मराठवाड्यामध्ये आहे, मराठवाड्यात दुसरीकडे कुठंच नाही. अशी धम्म परिषद 2006 पासून नागपूरमध्ये सुरू झाली आहे. धर्मांतराची 50 वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी ही महिला परिषद झालेली आहे. तसं मी आताशी म्हणालो की नांदेड पॅटर्न हे अतिशय वेगळा आहे. त्याच्यातला एक भाग मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, कारण मी सध्या बार्टीमध्ये काम करतोय आणि बार्टीमध्ये बाबासाहेबांनी ज्या ज्या परिषदा घेतलेल्या आहेत त्या परिषदेचा मी अभ्यास करतोय, त्याचा रिपोर्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या नंतर 14 ऑक्टोबरला धर्मांतर झालं, त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरला भंडाऱ्याला झालं आणि त्याच्यानंतर 16 डिसेंबरला मुंबईला हे धर्मांतर होणार होतं, पण ते झालं नाही. ते का झालं नाही? झालं आणि मग त्याच्यानंतरच्या धम्म परिषद तुमच्या धर्मांतराचा कार्यक्रम थांबला. त्याच्यानंतर काय होतं ते 26 जानेवारी 1957 मध्ये मुंबईमध्ये हे धर्मांतर झालं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे धर्मांतर झालं आणि मग मुंबईच्या धर्मांतराच्या नंतर पुण्याला धर्मांतर झालं, त्यानंतर धुळ्याला धर्मांतर झालं आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्या धर्मांतराच्या नंतर 33 ठिकाणी धर्मांतराचे प्रोग्राम झाले. परंतु त्याच्यातलं एकच अशा पद्धतीचं धर्मांतर झालं की ज्या धर्मांतरामध्ये अनेक लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या धम्म परिषदेमध्ये 75,000 लोकांनी धर्मांतर केलं. पुण्यामध्ये धर्मांतर झालेलं होतं, मुंबईच्या काही ठिकाणी झालेलं होतं, जळगावमध्ये झालेलं होतं, नाशिकमध्ये झालेलं होतं. तर त्याच्यातलं एकच अशा प्रकारचं गाव होतं की ज्या गावामध्ये 75,000 लोकांनी धर्मांतर केलेलं होतं आणि ते गाव म्हणजे नांदेड आहे. नांदेडमध्ये 75,000 लोकांनी त्यावेळेला धर्मांतर केलं. 24-25 फेब्रुवारी 1958 हे नांदेडला धर्मांतर झालं होतं. आता जे तुमचं आंबेडकर नगर आहे या आंबेडकर ठिकाणच्या मैदानावर हे धर्मांतर झालेलं होतं. आता त्या ठिकाणी काय केलं, प्रवेश पत्रिका काढलेली होती की ज्यांना धर्मांतर करायचे त्यांनी एक आणा द्यायचा आणि ती पत्रिका घ्यायची आणि त्या परिषदेमध्ये द्यायचं. पहिल्यांदाच असं घडलं की तिथं पत्रिका उरल्या नाहीत
आणि मग कागदावर त्या ठिकाणी सह्या घेतल्या आणि अशा पद्धतीचं हे धर्मांतर नांदेडमध्ये झालं. आणि दुसरी एक गोष्ट मी सांगतो की बाबासाहेबांच्या काळामध्ये अनेक पत्रकं निघालेली आहेत, परंतु मी पाहिलेल्या पत्रकामध्ये 2 पत्रकं जी आहेत ही अतिशय आदर्श पत्रकं होती. एक म्हणजे भंडारामधलं बाबासाहेबांनी पोटनिवडणूक लढवलेली होती तिथलं ते पत्रक, आणि दुसरं होतं नांदेडमध्ये धर्मांतराच्या वेळी काढलेलं पत्रक. आता भंडारामध्ये जे पत्रक काढलेलं होतं ते नाशिक प्रमाणे काढलं होतं, त्याच्यावर समता प्रसन्न असं लिहिलेलं होतं निघालं. आता नांदेडचं पत्रक जे होतं त्याच्यामध्ये एक ओळी फार सुंदर मजकूर लिहिलेला होता. तो मजकूर काय होता? बहुजन हिताय बहुजन सुखाय, नव्या मनूचा नव्या दमाचा मानव निर्मूळ्या, विश्व हे निहू पुन्हा वैभवा. म्हणजे विश्वामध्ये धर्मांतर घेऊन जाण्याची कल्पना आहे ही पहिल्यांदा नांदेडमध्ये आली, आणि हीच प्रेरणा मला असं वाटते की नांदेडमध्ये आहे. म्हणून आज देखील मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त चांगली चळवळ कुठं चालते ते नांदेड जिल्ह्यामध्ये चालते. हे त्याचं कारण आहे, ही प्रेरणा आहे. आणि मला असं वाटतं की त्या प्रेरणेमधूनच या ठिकाणी आनंद नरंगलकर हे ते तयार झालेले आहेत, आणि त्यामुळे धम्माचं त्यांचं आकर्षण जे आहे असू शकतं. पण मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की बाबासाहेबांची प्रेरणा जी आहे ही केवळ बौद्धांनी घेतलेली आहे असं मी मानत नाही. इतर लोकांनी देखील घेतलेली आहे, परंतु ही गोष्ट मी सांगेन की ज्यांनी बाबासाहेबांची प्रेरणा घेतलेली आहे त्याचं सोनं झालेलं आहे. त्याच्या अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगतोय. एक गोष्ट आपल्याला सांगतो की प्रांजल पाटील तुम्हाला माहित असेल. प्रांजल पाटील ही उल्हासनगरची मुलगी होती. ती दोन्ही डोळ्याने अंध होती. ती चांगल्या श्रीमंत कुटुंबामधली होती, पण तिच्या आई वडिलांना देखील लाज वाटायची की आपली मुलगी दोन्ही डोळ्याने अंध आहे. आणि तिला चांगल्या शाळेमध्ये तिला टाकलं नाही, एका साध्या शाळेमध्ये टाकला. आणि त्याच्या पुढे एकच प्रश्न असायचा की या मुलीशी लग्न कोण करेल. आणि मग त्या शाळेमध्ये एके दिवशी दाईसाको अगेंडा नावाचा एक जपान मधला भिक्खू या ठिकाणी होता, ते प्रोफेसर देखील होता. आणि त्या शाळेला भेट दिली, आणि शाळेला भेट दिल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जगामध्ये कुठेही प्रेरणा तुम्हाला सापडेल की नाही मला माहित नाही, परंतु तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. आणि ते प्रेरणा म्हणजे शिक्षण आहे. आणि त्या प्रेरणा पाटीलने सांगितलं की प्रांजल पाटीलने सांगितलं की आता मी शाळेतून माझं नाव काढू देणार नाही, मी शिकणार. आणि ती देशातली पहिली अंध कलेक्टर झाली. अंध कलेक्टर झाल्यानंतर तिची तामिळनाडूमध्ये तिरुपुरम इथं अपॉइंटमेंट झाली, आणि तिला जॉईन त्या ठिकाणी करण्यात आलं. 1 तारखेला तुमच्या 9 तारखेला ती गेली, आणि त्यांनी सांगितले की मी आज जॉईन होणार नाही. ज्या दिवशी बाबासाहेबांनी धर्मांतर गेले त्या 14 तारखेला मी जॉईन होईल, आणि त्या दिवशी ती जॉईन झाली. ही प्रेरणा त्या ठिकाणी घेतली. आता ही प्रेरणा मी सांगेन की केवळ भारतामधल्या लोकांनी नाही तर जगातल्या लोकांनी घेतली. जे आज नरंगलकर तुमच्या समोर आहेत किंवा या ठिकाणी ही सगळी मंडळी आहे ती बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरणा घेणारी मंडळी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की आता सरांनी सांगितलं की आंबेडकर जयंती तुम्ही सुरू केली. एका आंबेडकर जयंतीला मलाही बोलावलं होतं. त्यावेळेला आमच्या निलंगेकडचा जे मुलगा वगैरे होता त्यामुळे, आणि त्यावेळेला मला पुस्तक उबाळे गुरुजीने दिलं होतं. तुमच्याकडे उबाळे गुरुजी होते. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या कॉलेजमध्ये मीटिंग होती. मुद्दाम तो आठवण झाली म्हणून सांगतो. आणि त्या मीटिंगचे अध्यक्ष विलासराव देशमुख होते, त्यावेळेला ते शिक्षण मंत्री होते. मग मला म्हणले सर तुम्ही काल का आला नाही. तर मी म्हणलं काल परभणीला जे आहे एक व्याख्यान होतं म्हणून आलो नाही. त्यावेळेला विलासराव हसले आणि म्हणाले आता याचा अर्थ तुम्ही आता चांगले वक्ते आहात. परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या समोर भाषण दिलं की तुम्हाला कुठेही बोलता येते म्हणले. पण मी त्यावेळेस देखील त्यांना असं म्हणालो की सर तसं नाही आहे, पण परभणीचा दुसरा अँगल देखील तुम्ही लक्षात घ्या की आज UPSC MPSC मध्ये परभणीच्या ऍग्रिकल्चरची मुले जास्त आहेत हे मला असं वाटतं. आणि आज पाहिल्यानंतर तर पुन्हा मला जास्त खात्री झाली की त्या ठिकाणची मुलं जी आहेत ही खऱ्या अर्थाने शिक्षण घेण्यासाठी आलेली होती, बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आली होती. म्हणून हे सगळे अधिकारी आपल्या समोर येतात. हो, कृषी मंत्री होते तो, त्यामुळे तर ते मला तसं बोल. तर मी सांगत काय होतं की प्रेरणा ही केवळ भारतातल्या लोकांनी घेतली नाही तर बाहेरच्या
लोकांनी देशाने देखील, हंगेरिया नावाचा देश आहे. हंगेरिया या देशामध्ये घाना नावाचं एक गाव, लहान खेडा आहे त्याच्यामध्ये. आणि या घाना नावाच्या घानामध्ये निग्रो लोक आहेत, आपल्यासारखी त्यांना वागणूक दिली जाते. त्या निग्रोंना पाणी भरलं दिलं जात नाही, शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणि मग या लोकांमध्ये बाबासाहेबांची चळवळ घेऊन जाण्याचं काम केलं. बाबासाहेबांचं एक पुस्तक जे आहे, हे पुस्तकाने त्या ठिकाणी क्रांती केली आणि तिथला माणूस संपूर्णपणे बदलून गेला. बदलून काय केलं तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, की त्या ठिकाणी लहान मुलांच्या शाळा आहेत, लिटल टायगर स्कूल नावाचे आहेत. लिटल टायगर स्कूल. आता लिटल टायगर स्कूल का नाव दिलेलं आहे तर बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वागण्याचं दूर आहे, आणि म्हणून तिथं लिटल टायगर स्कूल या ठिकाणी आहेत. आणि या लिटल टायगर स्कूल मधून बाबासाहेबांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. काही दिवसापूर्वी म्हणजे 2016 मध्ये तिथं महात्मा गांधीचा पुतळा घाना विद्यापीठाच्या समोर बसवला होता. आणि त्यावेळेला सगळ्या विद्यार्थ्यांनी विरोध केला की आम्हाला आज महात्मा गांधीची गरज नाही, आज आम्हाला बाबासाहेबांची गरज आहे, बाबासाहेबांचा पुतळा बसवा म्हणून त्यांनी आग्रह धरला. परंतु त्या ठिकाणच्या गव्हर्नमेंटनं ऐकलं नाही. 2016 मध्ये प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिथं गांधीजीचा पुतळा उभा करण्यात आला. परंतु पुतळा बसवल्यापासून ते 2 वर्ष त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि शेवटी त्या मुलांनी आंदोलन असं केलं की महात्मा गांधीचा पुतळा त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये काढून टाकला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसवला. आता गांधीचा पुतळा काढला याचं आपल्याला आनंद मानायची गरज नाही, किंवा बाबासाहेबांचा पुतळा बसवला म्हणून फार उत्साहित व्हायची गरज नाही, पण का बसवला हा भाग महत्वाचा आहे. आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी, तिथल्या प्रोफेसरनी सांगितलं की आज आपल्याला या जगाला बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे. आणि मग त्याला गव्हर्नमेंटने देखील मान्यता दिली, विद्यापीठाने मान्यता दिली. आणि त्या रात्री त्या विद्यापीठामध्ये एक जल्लोष झाला 2018 मध्ये. आणि त्या ठिकाणी एक नाटक बसवण्यात आलं. त्या नाटकाचं नाव होतं गॉड आणि इक्वालिटी. ते नाटक फार मोठं, म्हणजे 2 तासाचं होतं. पण त्याचा एंड काय होता मी तुम्हाला सांगतो, की बाबासाहेबांची प्रेरणा घेतल्यानंतर काय होतं हे सांगणारं उदाहरण. की त्या ठिकाणी काय की एक चर्च असत आणि त्या चर्चमध्ये एक निग्रो मुलगा जाण्याचा प्रयत्न करत असतो. जात असताना तिथं गोरा मुलगा असतो, त्याला त्या चर्चमध्ये जाऊ देत नाही. त्याला थांबवतो, थांबवल्यानंतर तो परत येतो. परत दुसऱ्या दिवशी त्या चर्चमध्ये जायचा प्रयत्न करतो. पुन्हा त्याला थांबवलं जात, पुन्हा जातो. असं थांबवत असल्यानंतर एक दिवस दुसरा मुलगा त्याच्याकडे येतो की जो बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणार असतो. तो म्हणतो की तुला रोज जाताना तो मुलगा अडवतो, तरी देखील त्या चर्चमध्ये जाण्याचा प्रयत्न तू का करतोस? तुला त्या चर्चमध्ये काय पाहायचंय? तुला येशू ख्रिस्ताचं दर्शन घ्यायचं आहे का? तो म्हणतो नाही. मग येशू ख्रिस्ताचा क्रॉस पाहायचा आहे का? तर म्हणतो तो नाही. मग कशासाठी जातोयस? तो मुलगा म्हणतोय की मला या चर्चमध्ये इक्वालिटी आहे की नाही हे पाहायचं आहे. आणि त्याचं उत्तर जो आहे तो मुलगा देतो आणि तिथं नाटक संपवतो. तो मुलगा त्याला सांगतो की इक्वालिटी तू ज्या चर्चमध्ये जातोय त्या चर्चमध्ये तर नव्हेच नव्हे, जगातल्या कोणत्याही चर्चमध्ये तुला इक्वालिटी दिसणार नाही. चर्चमध्येच नव्हे तर जगातल्या कोणत्याही मशिदीमध्ये तुला इक्वालिटी दिसणार नाही. जगातल्या कोणत्याही मंदिरामध्ये तुला इक्वालिटी दिसणार नाही. तुला इक्वालिटी पाहिजे असेल तर भारताच्या संविधानामध्ये, बुद्ध विहारामध्येच दिसेल. ही कल्पना त्यांनी मांडली. म्हणजे ही इक्वालिटीची कल्पना बाबासाहेबांची हंगेरियामध्ये स्वीकारली गेली, दुसऱ्या देशामध्ये स्वीकारलेली आहे. परवाच बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने बुद्ध अँड धम्मा अरबी भाषेत लिहिण्यात आलेलं आहे. अरबी लोकांनी आपल्या मोठ्या ग्रंथालय, दुबईच्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की जर आपल्या मुलांना देखील आपण एक गोष्ट केली पाहिजे की बाबासाहेबांचं दर्शन देण्यापेक्षा बाबासाहेबांचा विचार त्याच्या मनामध्ये घालण्याची गरज आहे. तर धम्म परिषदेमध्ये आपण आलेलो आहोत. धम्म परिषदेमध्ये आपण हीच गोष्ट शिकली पाहिजे की बाबासाहेबांचा विचार हाच आपल्याला प्रेरणा देऊ शकतो. बाबासाहेबांचे पुतळे तर आपण बसवणारच आहोत, परंतु बाबासाहेबांचा विचार न घेता जर आपण पुतळे बसवले तर त्याचा उपयोग. आनंद नरळकर जे आहेत फक्त पुतळ्याच्या पाया पडत बसले असते ते मोठे झाले नसते.
बाबासाहेबांचं शिक्षण घ्या हे वाक्य त्याने ऐकलं आणि आचरणात आणलं आणि म्हणून ते मोठे झालेत. म्हणून मला असं वाटतं की हे करणं गरजेचं आहे. आपल्याकडे संघरक्षित म्हणून होते, संघरक्षित त्यांचा आता वाढदिवस आहे. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की मी हंगेरीला गेलो. म्हणजे हंगेरीच्या लिटल टायगर स्कूलमध्ये गेलो. त्या दिवशी 6 डिसेंबर. मग तिथल्या मुख्याध्यापकाला मी फोन केला की आज 6 डिसेंबर आहे, तुम्ही तर बाबासाहेबाला मानता, मग शाळेला सुट्टी नाही का? त्यावेळेला तिथल्या शिक्षकांनी सांगितलं की बाबासाहेबांचे निर्वाण झालं हीच गोष्ट आम्हाला मान्य नाही. या देशातला जो शोषित माणूस जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत संघर्ष करतोय, तोपर्यंत बाबासाहेब जिवंत आहेत असं मी मानतो. त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की शिक्षक फार हुशार आहेत, म्हणून त्यांनी विद्यार्थ्याचे समोर भाषण करताना म्हणाले की तुमचे गुरुजी असं म्हणाले की बाबासाहेब जिवंत आहेत. 5वीचा वर्ग होता. 5वीतल्या सर्व मुलांनी सांगितलं की आमचे गुरुजी म्हणतात ते करेक्ट आहे, बाबासाहेब आणखी जिवंत आहेत. आणि मग त्यानंतर संघरक्षक म्हणाले की बाबासाहेब जिवंत आहेत की नाही हे आतापर्यंत माझ्या समोर देखील प्रश्न पडला नाही, परंतु तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरंच बाबासाहेब जिवंत आहेत. आणि मला देखील आज वाटलं की बाबासाहेब जिवंत आहेत. तर मुलांनी सगळ्यांनी हात वर केले. त्यावेळेला संघरक्षित म्हणाले की मला तुमच्या डोळ्यामध्ये बाबासाहेब जिवंत दिसले, पण माझ्यामध्ये बाबासाहेब जिवंत आहेत तुम्हाला कसे दिसले? 5वीचे मुलं म्हणतात बघा, लक्षात घ्या की तुम्हाला जसं बाबासाहेब जिवंत असलेलं आमच्या डोळ्यामध्ये दिसलं तसं आम्हाला देखील तुमच्या डोळ्यामध्ये बाबासाहेब जिवंत दिसले. तर ही बाबासाहेबांची प्रेरणा जी आहे हीच आमच्या मुलाला अधिकारी बनवणार आहे. बाबासाहेबांची हीच प्रेरणा आमच्या मुलाला कलेक्टर बनवणार आहे. बाबासाहेबांची हीच प्रेरणा जी आहे आपल्या मुलांना मोठं बनवणार आहे. म्हणून बाबासाहेबांची प्रेरणा घेणं गरजेचं आहे. मी यासाठी हे सगळं सांगतोय. या ठिकाणी बरीच मंडळी आमचे भीमरावजी आहेत, तरगलकर आहेत, हे सगळे कंपनी आहेत, त्यांना मी एक आव्हान करू इच्छितो. आज बाबासाहेबांच्या विचाराला जतन करण्याची गरज आली आहे. म्हणजे आता त्यांनी सांगितले की कुटुंबाकडे लक्ष द्या, पण मी तुम्हाला सांगेल की आपल्याला कुटुंबाकडे लक्ष द्यायची वेळ नाहीये. ताई खंबीर आहेत मला असं वाटतं आणि मुलं आहेत. आपल्याला हे बाबासाहेबांच्या वर आलेलं संकट जे आहे हे संकट कसं थांबवता येईल हे लक्षात घ्या. आम्ही रिटायर होतो. रिटायर झाल्यानंतर मी अनेक माणसं पाहतो की अधिकारी असतात, कुठल्या तरी दुकानामध्ये बसलेले आहेत, पानपट्टीत बसलेले आहेत, गप्पा मारीत बसलेले आहेत. या देशातला काळा टोपीवाला माणूस रिटायर झाल्यानंतर कुठेही गप्पा मारताना दिसत नाही तुम्हाला. काळा टोपी घाललेला माणूस जो आहे या देशामधला बाबासाहेबांचा विचार कसा निष्प्रभ करता येऊ शकेल, शिवाजी महाराजांचा विषय कसा निष्प्रभ करता येऊ शकेल यासाठी धडपडतो आहे. आणि हे मोठं आमच्या पुढे आव्हान आहे. आणि म्हणून हे आव्हान पेलण्याची गरज आहे. बाबासाहेब हायजॅक करण्याची कल्पना सुरू झालेली आहे. बाबासाहेबांनी संघ शाखेला भेट दिली. हे काय सांगतोय? त्यांना सांगायचं की बाबासाहेबांना देखील आमचा संघ आवडत होता. अशा खोट्या अफवा पसरवल्या जातात. या अफवांना उत्तर देण्याची कॅपॅसिटी फक्त आपल्यासारख्या माणसांमध्ये आहे. म्हणून आपण जागृत राहणं गरजेचं आहे. आणि जसं हंगेरीचे लोक म्हणतात, पोरं म्हणतात, तसं बाबासाहेब जे आहेत यांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम करण्याची गरज आहे. जाता जाता एवढंच मी या ठिकाणी सांगेन, कुसुमाग्रज नावाचा एक कवी होऊन गेला. कुसुमाग्रजांनी सामान्य माणसा आणि महापुरुषामध्ये एक फरक केला. कुसुमाग्रज असं म्हणतात की सामान्य माणूस जो आहे एकदा जन्माला येतो आणि एकदाच त्याला मरण येतं. पण महापुरुषाचं तसं नसतं. महापुरुष एकदा जन्माला येतात, परंतु त्याला येणारे मृत्यू 3 प्रकारचे असतात. ते म्हणाले पहिला मृत्यू जो आहे तो सामान्य माणसासारखा असतो. महापुरुषाचा दुसरा मृत्यू जो आहे, ज्यावेळेला त्याच्या विचाराचा पराभव होतो, हा दुसरा मृत्यू असतो. आणि ज्यावेळेला त्या महापुरुषाचेच अनुयायी त्यांच्या विचाराचा पराभव करतात, हा महापुरुषाचा तिसरा आणि अतिशय दारुण मृत्यू असतो. आज धम्म परिषद झालेली आहे. एका चांगल्या पुस्तकाचं विमोचन आपण केलेलं आहे. तेव्हा आपण मनाशी ठरवलं पाहिजे, एक शपथ घेतली पाहिजे की काही झालं तरी बाबासाहेबांचा निर्वाण हाच मृत्यू असेल, त्याच्यानंतरचे 2 मृत्यू आम्ही कधी होऊ देणार नाहीत, ही शपथ या ठिकाणी घेण्याची गरज आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्या मुलांना चांगलं भवितव्य नाही. लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला मी भाषणामध्ये म्हणत असतो की अमुक साहेब जे आहेत बाबासाहेबांच्या चळवळीचं बोट धरून पुढे आले, बाबासाहेबांचं बोट धरून पुढे आले. मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडी कुठेतरी गफलत होती आहे. आपण चळवळीचं बोट धरलं, याच्यापेक्षा चळवळीने आपलं बोट धरलं पाहिजे.
बाबासाहेबांच्या विचाराचा आम्ही बोट धरण्याच्या ऐवजी बाबासाहेबांच्या विचाराने आपलं बोट धरलं पाहिजे. मी असं का म्हणतोय? एका गावातून लहान मुलगी आणि तिचे वडील चालले होते, नदीतून चालले होते. नदीतून चालल्यानंतर नदीला थोडस पाणी आलेलं होतं. तर ते वडील म्हणाले की क्या बेटा, माझ्या बोटाला धर तू आणि आपण जाऊ. तर ती मुलगी म्हणते, असं का म्हणतो बाबा? मला असं वाटतं की मी तुमच्या बोटाला धरण्यापेक्षा तुम्ही माझ्या बोटाला धरलं पाहिजे. ते वडील म्हणतात, त्याच्यात काय फरक पडतोय? तू माझ्या बोटाला धरलं काय आणि मी तुझ्या बोटाला धरलं तर काय फरक? तर त्या मुलीने दिलेलं उत्तर जे आहे ते आज या चळवळीचे अनुसरण करेल. ती म्हणते की मी जर तुम्हाला तुमचं बोट धरलं, नदीला जास्त पाणी आले तर मी घाबरले तर माझं बोट मी सोडून देऊ शकते, पण तुम्ही जर माझं बोट धरलं तर माझं बोट तुम्ही कधीही सोडू शकत नाही. हे त्यातला फरक आहे. आणि मग बाबासाहेबांच्या चळवळीचं बोट आपण धरणं गरजेपेक्षा बाबासाहेबांच्या चळवळीनं आमचं बोट धरलं तर मला असं वाटतं की ते अधिक चांगलं. आणि म्हणून मला विचारामध्ये आली का लई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला असं वाटतं की वेळ बराचसा झालेला आहे, परंतु मी ज्या सांगत होतो की आई वडील आहात, आजोबा आहात, त्या सगळ्या आजोबांनी, वडिलांनी, पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजोबा असतील तर त्यांनी आपल्या मुलाला, नातवाला हे सांगलं पाहिजे की बेटा, मी जे झालेलो आहे ते बाबासाहेबांच्या विचारातून झालेलो आहे. बापाने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की मी जे घडलो आहे ते बाबासाहेबांमुळे घडलेलो आहे. शिक्षकांनी आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की मी शिक्षक झालो ते बाबासाहेबांमुळे घडलेलो आहे. बाबासाहेब नसते तर आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता, शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता आम्ही शिकलो नसतो, आणि शिकलो नसतो तर नोकरी केली नसते, शिकलो नसतो तर आम्ही आज चांगल्या घरामध्ये राहतोय तर राहता आलं नसतं, शिकलो नसतं तर आम्हाला स्वाभिमानाने जगता आलं नसतं. हा विचार लोकांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला जाता जाता एक नामदेव ढसाळांची कविता जी याच अर्थाने केलेली होती की त्यांनी मुंबईमधल्या एका अधिवेशनामध्ये शपथ दिली होती. मला असं वाटतं की ती शपथ खऱ्या अर्थाने महत्वाची आहे, धम्म परिषदेच्या दृष्टीने महत्वाची आहे, या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. ती शपथ फार मोठी होती, परंतु मी त्याच्या खोलवर जात नाही. तर ती शपथ कशी होती मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेबाला उद्देशून त्यांनी ही शपथ घेतलेली होती. नामदेव ढसाळ म्हणतात की तमाम अस्पृश्याच्या मुक्ती संग्रामाच्या महान नेता, देशरक्षित्या, संविधान करत्या. तुम्हाला आज मी खरं सांगतो, तुम्हाला आज शपथेवर खरं सांगतो, तुम्ही दिलेल्या बुद्धासह तुम्हीच माझ्या हृदयात आणि आचरणात आहात. तुम्ही दिलेल्या बुद्धासह तुम्हीच माझ्या हृदयात आणि आचरणात आहात. कालही तुम्हीच होता, आजही तुम्हीच आहात. बाबासाहेब, उद्याही तुम्हीच माझ्या हृदयात असाल. तुमची जागा हिरावून घेणारा या पृथ्वीवर जन्मायचा अजून, तुमची जागा हिरावून घेणारा जन्मायचा अजून. त्याचा जन्म होईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल का? त्याचा जन्म होईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल का? तेव्हा माझे कवी मला सांगते नसेल ही पृथ्वी तेव्हा. माझे कवी मन सांगते की नसेल ही पृथ्वी तेव्हा, पण असेल या जगामध्ये फक्त तुमचेच नाव. त्यावेळी मी कुठे असेल हे मला माहित नाही, त्यावेळी मी कुठे असेल हेही मला माहित नाही, पण बाबासाहेब मी जिथे असेल तिथेही माझ्या हृदयात आणि माझ्या आचरणात तुम्हीच असाल. अशा प्रकारची शपथ आहे. मला असं वाटतं की ही कल्पना धम्म परिषदेच्या दृष्टिकोनातून आणि आज अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचा गौरवग्रंथ आहे, त्या गौरवग्रंथाच्या निमित्ताने आपण ही शपथ घेऊया. आणि या ठिकाणी अतिशय महत्वाच्या कार्यक्रमासाठी मला देखील या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, एक ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपण सगळे जे आहेत एका पुस्तकाचं विमोचन करण्यासाठी नाही आहेत, तर एका दीपस्तंभाच्या मार्गावरील साक्षीदार आहात. आणि त्यामुळे तुमचेही आणि या सर्वांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि आनंद रंगलकर आहेत, आमचे भीमराव वनंजे आहेत, आमचे नारायण वनंजे आहेत आणि आमचे सर या ठिकाणी आहेत. आम्ही सगळ्यांनी मला असं वाटतं की आपण याच्यावर विचार करण्याची गरज आहे, याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे.
तरच खऱ्या अर्थाने या धम्म परिषदेला बाबासाहेबांच्या विचाराला अर्थ आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.